सुस्वागतम सुस्वागतम. सर्वप्रथम मी माझं भाग्य समजतो, कारण आपल्या भारत देशाला स्वतंत्र होऊन 75 वर्ष पूर्ण झाले आणि हा अमृत महोत्सवाचा कार्यक्रमानिमित्त आज आम्हा दोन्ही शाहिरांना रिदमचा आवाज जास्त आहे थोडा. हॅलो 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 चेक. या अमृत महोत्सवानिमित्त मला आज इथे बारी करण्याची संधी भेटली. खरं तर माझं मी भाग्य समजतो, कारण या अमृत महोत्सवानिमित्त मला तर उमेश भाऊला सुद्धा ही बारी करण्याची संधी भेटली. दुसरं भाग्य माझं असं आहे, माझ्या आयुष्यातील हा एक न भूतो भविष्यातील आणि अविस्मरणीय क्षण आहे. कारण एवढे नामवंत शाहीर, आज महाराष्ट्रातील सर्व नामवंत कलाकार आज माझ्या कार्यक्रमाला इथे उपस्थित आहेत. यापेक्षा दुसरं भाग्य माझ्यासाठी काहीच नाही आहे. खरं तर या सर्व नामवंत कलाकारांसाठी, शाहिरांसाठी एका जोरदार टाळ्या होऊन जाऊया. या सर्व नामवंत शाहीर, नामवंत कलाकारांना माझा शाहिरी मनाचा मुद्रा. सर्वप्रथम श्री गणरायाला नतमस्तक होतो. त्यांनी मला जन्म दिला. माझ्या आई वडिलांना मी विनम्र अभिवादन करतो. या कार्यक्रमात माझ्या या मंडळाला ज्यांनी उभं केलं, एकच मिनिट मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. पहिला उमेश विनायक वेटकोळ यांच्या आश्रयाखाली आज जवळजवळ 20 वर्ष आमचं मंडळ हे चालू आहे. सर्वप्रथम आमच्या गावातील सन्माननीय अध्यक्ष श्रीयुत अरुण जनार्दन वेटकोळी यांचं मी या कार्यक्रमात जाहीर आभार व्यक्त करतो. शाहीर आमच्या गावातील नवनिर्वाचित शाहीर मंगेश गुडेकर याचे मी आभार व्यक्त करतो. आज या कार्यक्रमानिमित्त मला बँजोची साथ करताय आणि खरं तर पुण्याच्या या स्टेजवर मी उभा राहिलो त्याच्यामुळे माझा आमचा बँजो मास्तर आविष्कार सुतार याचे मी आभार व्यक्त करतो. आज मला ढोलकीची साथ देतोय राम मोहिते, विनोद पाटील, रोहित पाटील या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. आणि आज ज्यांचं नाव आपल्या रायगड जिल्ह्यात खूप मोठं आहे संगीत क्षेत्रात, अशा पायपोळी बंधूंना, गिरीश पायपोळी असेल, अप्पा असेल, ॲक्टोपॅडवाले असतील, त्यांना सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. त्यानंतर रायगड जिल्हा सांस्कृतिक कला मंडळाचे अध्यक्ष श्री भाजपचे दामा, उपाध्यक्ष संतोषजी कलंकर, सचिव ज्ञानदीपजी भोईकर, माझे गुरुवर्य आणि सर्व पदाधिकारी यांचे सुद्धा या कार्यक्रमाबद्दल मी आभार व्यक्त करतो. खरं तर त्यांनी आम्हा दोन कलाकारांना या योग्यतेने समजलं आणि आम्हाला ही बँड करण्याची संधी दिली, त्याबद्दल पुनश्च सर्वांचे आभार व्यक्त करतो. मी मनापासून आभार व्यक्त करतो, कारण या साऊंडवाल्यांचे ते आहेत म्हणून आम्ही दोन्ही कलावंत इथे उभे आहोत. मी या साऊंड सिस्टमचे खूप खूप आभार व्यक्त करतो. पुन्हा एक सांगावं वाटतं, या कार्यक्रमानिमित्त माझे गुरु, मला खूप अभिमान आहे त्यांचा, कारण ते डबल ग्रॅज्युएट सुशिक्षित आहेत. त्यामुळे त्यांची शिकवण नक्कीच आम्ही त्यांचं नाव कुठे कमी होऊन देणार नाही एवढं नक्कीच करेन. आज या कार्यक्रमानिमित्त माझे गुरुही गावावरून एवढा लांबचा प्रवास करून आले, त्यांच्यासाठी एका जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. प्रतिपादक हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुद्रा करून, छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा मुद्रा करून, राजमाता जिजाऊ मासाहेब यांना मानाचा मुद्रा करून हिंदू सम्राट
बुवा तुम्ही स्तवन गायलं. स्तवन काय असतं बुवा? शक्ती तुझ्याच्या नियमानुसार तुम्ही आज विद्येची देवता सरस्वती माता गणपती गजाननाचं तुम्ही पाचारण करायला पाहिजे होतं. शक्ती तुझ्याचा विषय तुम्ही मांडला असता, नंतरही मांडला असता तुम्ही, पण तुम्ही त्या गणपतीला कधीच तुमच्या स्तवनेतून आणलं नाही. शक्ती तुझ्याचा विषय तुमचा खूप सुंदर होता, खूप सुंदर गायला तुम्ही, त्याबद्दल काही वाद नाही. परंतु तुम्ही जो विषय गायला तो चुकीचा होता. लक्ष असू द्या. तुमच्या एंट्री पासूनच माझ्या मुलांनी तोड करायला सुरुवात केलेली आहे. आता प्रार्थना स्तवन काय असते हे काही लक्ष असू द्या. गणाधीश जोईश सर्वा गुणांचा मुळारंभ आरंभ तोडी गुणांचा नमो शारदा मूळ सद्वारवाचा पंथ आंत या राघवाचा जय जय रघुवीर समर्थ.
की गणपती गजानन गावदेवी रंगदेवताय गुरुवर ज्ञानदीप अखंड शंभुराजू घराण्याचा बुवा आमचे मित्र खर तर वेळ नाहीये आपल्याकडे, वेळ खूप झालेला आहे. नाहीतर प्रार्थना ऐकत असताना नक्कीच तुम्ही माना डोलवला असेल, तुम्हाला आवडलं असेल. वेळ कमी असल्या कारणास्तव हे सगळं एक एक कडवाचं घ्यावं लागतंय. गण सादर करतोय मंडळी, लक्ष असू द्या. बुवा शब्दांकडे आणि चालीकडे लक्ष असू द्या. बुवांचं लक्ष आहे. खरंच तुम्ही कवी आहात, श्रेष्ठ आहात, परंतु तुमच्याकडून जी अपेक्षा होती ती पूर्ण नाही केली. बुवा कविवर्याकडून अपेक्षा होती तुम्ही स्तवन गायला पाहिजे, तर पुढे आहे आणखी. तुम्ही दुसरा एक विषय घेतला, काढतो एक एक सगळं, सोडणार नाही तुला. आता हीच वारी आहे माझ्याकडे. तर मला असणं जागा झोपला सकाळी व्हिडिओ बदलावून टाकेल शकतो, माहिती नाही. अरे नखवा अरे नखवा अरे नखवा अरे नखवा, आज दर्या भरलाय भारी, आज दर्या भरलाय भारी. कोण चालव होई नखवा, कालच नारळी पौर्णिमा होऊन गेली आणि आमच्या कोळी बांधवांनी दर्याराजाला सोन्याचा नारळ देऊन शांत केलेला आहे. आज या कार्यक्रमा निमित्त मी गण सादर करतोय आणि गणरायाला प्रचारण करतोय. गणाच्या माध्यमातून लक्ष असू दे.
अश्लील गातात. गवळणीकडे वळतोय मी, लक्ष ठेव. तुम्ही सांगताय सगळे अश्लील गातायत आणि हे करतात आणि श्रीकृष्ण राधेचा संवाद चालू आहे की हे शाहीर लोक सगळे अश्लील गातात. शेवटी तुम्ही काय बोलून गेलात, जर तू वाकड्यात गेलास तर मीही वाकड्यात जाईन. मग तुमच्यात आणि त्यांच्यात काय फरक राहिला? फरक काय राहिला? आणि तुम्ही जर वाकड्यात गेला तर मी काय कमी आहे काय? वाकड्या मेरीला वाकडाच नाही, त्यात पण मी एक्सपर्ट आहे. बुवा तुम्ही गवळण काही चल जाऊ काना शक्ती तुरा पाहू. तुमची गवळण सात्विक होती, सुंदर होती ऐकायला, पण तो गवळणीचा विषय नव्हे. तुम्ही पद गायला, सॉरी. आता मी जी गवळण गातो लक्ष असू द्या, माझी गवळण सात्विक आणि तार्किक आहे. वाईट कोणी मानून घेऊ नका, कारण माझं कुटुंब सुद्धा आज ही बारी बघायला आलेलं आहे. त्यामुळे माझ्या तोंडातून कुठलाही अपशब्द जाणार नाही याची ख्याती मी घेणार आहे. साल घ्या बुवा, लक्ष असू द्या चालीकडे. आपलं प्रेक्षक आहे ना, आपण गाणं गात असताना नाचलं पाहिजे, खुर्चीवर त्यांनी अंग हलवलं पाहिजे. तुझ्या रूपाचं चांदणं पडलंय ना मला भिजू द्या. तुझ्या रूपाचं चांदणं पडलंय ना मला भिजू द्या. माझ्या काळी लागलंय तुला गाऊ द्या. माझ्या काळी लागलंय तुला गाऊ द्या. छोटासा कृष्ण कन्हैया या गवळणींना वाट्यात अडवतो आणि काय म्हणतो की मला तुमच्या माठातलं जे दही, दूध, लोणी, ताक, तूप आहे ते मला चव घेऊ दे. त्याची चव आपण कशी घेतो? बोटाने, बरोबर ना मंडळी? चुकीचं काही बोलणार नाही. चव आपण बोटानेच घेतो, बोटाने चाटतो आणि मग चव घेतो. वाकडं काय बोलणार नाही बुवा, लक्ष असू द्या. तुझ्या माठातलं लोणी बोट घालून मला चाटू दे. चव घेऊ द्या बुवा, लक्षात द्या, वाईट काही बोलणार नाही. तुझ्या माठातला लोणी बोट घालून मला चाटू दे. माझा चाटून झाल्यावर साऱ्यांना वाटू दे. माझा चाटून झाल्यावर वाटू दे. माझा
बंधू अनिल भाई आगरकर कारगाव. लक्षात द्या श्रीवल्ली आपण प्रश्न टाकलेला होता. नक्कीच भेटूया, तुम्ही विजवायला तयार राहा. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे आपला प्रश्न होता कौरव पांडवांचे युद्ध चालू असेपर्यंत तू अर्ध शरीर जिवंत राहशील असे वरदान श्रीकृष्णाने कोणाला दिले होते. त्या पुत्राला जन्म देणारी माता कोण व तो पुत्र कोण. तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे आणि शास्त्र आधारे उत्तर आहे व लक्षात असू द्या. आईचे नाव चित्रगंधा, पुत्राचे नाव बगरुवान. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे बुवा. खरं आहे, खोटं बोलणार नाही. माझा प्रश्न आहे बुवा, आज हा प्रश्न खूप वर्ष चाललेला आहे, अद्यापर्यंत कोणीच सोडवलेला नाही. तुम्ही प्रयत्न करा. प्रश्न आहे माझा, सुख कसे होते ते मला सांगा. सुख कसे होते ते मला सांगा असा प्रश्न कोणत्या राजाच्या पत्नीने कुणाला केला. अध्याय 6. टीप आहे तुम्हाला, अध्याय 6. चिपळूण तालुक्यातील 3 जूनला आमच्याकडे रायगड जिल्ह्यात खूप बेकार अवस्था झाली आणि न भूतो न भविष्यती असं वादळ येऊन गेलं. त्या वादळाचा तडाखा संपूर्ण रायगड जिल्ह्याला बसला. कदाचित त्या वादळामध्ये छप्पर उडालं गोवांचं. 3 जूनच्या वादळामध्ये गोवांचं छप्पर उडालं. गोवा मी काय बोललो ना, अरे माझ्या प्रेमाच्या चकल्या च बोलतो बुवा मी. दुसरं काय नाही. तुम्हाला शब्द दिलाय मी, तो शब्द वापरणार नाही. आणि ओंकारचा शब्द म्हणजे आपला वचन ही आपला शासन आहे. पद गातो, शास्त्रयुक्त पद आहे. तुम्ही कविवरी आहात. खरं तर या प्रेक्षक जणांना तुमच्याकडून खूप अपेक्षा होती. त्या अपेक्षेस तुम्ही आज तरी पात्र नाही ठरला बुवा. लक्ष असू द्या.
विषय माझा कर्णाचा आहे. कर्ण सूतपुत्र म्हणून त्याला अख्खं जग हिनवत होतं. त्या हिनवलेल्या कर्णाची, मनाने अंतकरणाने दुःखी झालेल्या कर्णाची आर्त भावना तो कशी व्यक्त करतोय आपल्या आईजवळ, ते सदर गीतातून आपण ऐकूया. दुःख अंतरीचे गाई सांग तरी सांगू मी कुणाला, सूतपुत्र म्हणून हिनविती शब्द असे जाळती मनाला. भाव हा माझा जाणून आई मिठीत मजला घेना, पुत्र म्हणून एकदाच ग हात ती मजला देना. माया ममतेला थोडी जागना, आई म्हणून माझ्या शिवागना. माया ममतेला थोडी जागना, आई म्हणून माझ्या शिवागना. महत्त्वाचं वर्ष आहे. मला दुसऱ्या बाळीला थोडा वेळ नाही भेटणार आणि आताही मी माझी बारी तुर्तास इथे थांबवतो. जसं मला प्रोत्साहन, मला तुम्ही साथ दिली, तशीच माझे प्रतिस्पर्धी बुवा उमेश बुवांना सुद्धा
अशीच साथ असू द्या, आमचा कार्यक्रम अविरत यापुढेही होत राहो. एवढे बोलून मी माझ्या बारीस पूर्णविराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.